Okay, so come to the point. We were discussing about the various types of irrigation, and today we have to see the various methods of irrigation. जलसिंचनाच्या पद्धती कोणत्या आहेत याचा आपल्याला विचार करायचा आहे. आणि आपण जलसिंचनाच्या प्रकारामध्ये पाहिलं की वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामध्ये विहीर असेल, बोर असेल किंवा कॅनॉल असेल किंवा विंधन विहीर असेल, या सर्व प्रकारांच्या द्वारे जेव्हा पाणी शेतापर्यंत येतं आणि त्यानंतर प्रत्यक्ष जेव्हा शेतातील पिकांना पाणी देण्याची पगार सर लावून घ्या. जलसिंचनाच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या पद्धतींच्या द्वारे म्हणजे पाणी कोणत्या पद्धतीद्वारे दिलं जातं यानुसार त्या ठिकाणी वेगवेगळे प्रकार पडतात आणि त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. आता नेमकं जलसिंचन पद्धती म्हणजे काय याचा प्रथमतः आपण विचार करू. त्यामध्ये जेव्हा शेतापर्यंत पाणी आणलं जातं आणि ते आणल्यानंतर ते कोणत्या तरी एका विशिष्ट पद्धती म्हणजे कोणत्या प्रकारे आपण पाणी देतो, म्हणजे प्रवाहित पद्धतीने देतो किंवा नळीद्वारे देतो किंवा कोणत्या प्रकारे देतो यानुसार वेगवेगळ्या पद्धती पडतात. आणि ही पाणी देण्याची जी पद्धती आहे त्यालाच जलसिंचन पद्धती असे म्हणतात. त्यामध्ये मुख्य दोन प्रकार पडतात. एक आहे पारंपरिक पद्धती किंवा प्रवाही जलसिंचन पद्धती आणि दुसरी आहे सुधारित किंवा आधुनिक पद्धती. आता पहिल्यांदा आपण पारंपरिक पद्धतीचा किंवा प्रवाही जलसिंचन पद्धतीचा विचार करणार आहोत. त्यात पहिली आहे पूर सिंचन पद्धती. पूर सिंचन पद्धतीलाच इंग्रजीमध्ये फ्लड मेथड असे म्हणतात. आता या पूर सिंचन पद्धतीमध्ये नावातच तुमच्या लक्षात आलं असेल की जे पाणी विहिरीद्वारे, कॅनॉलद्वारे किंवा बोरद्वारे, ट्यूबवेलद्वारे शेतापर्यंत आलेलं असतं, ते आलेलं पाणी मोकाट पद्धतीने जेव्हा पिकांना सोडलं जातं तेव्हा त्याला पूर सिंचन पद्धती असे म्हणतात. म्हणजे त्याच्यावर कोणतंही नियंत्रण नाही. जिथे तुम्ही पाण्याचा बांध किंवा पाट असेल त्या पाटाद्वारे शेतामध्ये सोडून देता तेव्हा त्याला पूर सिंचन पद्धती असे म्हणतात. ही एक पद्धती आहे. किंवा बहुतांश जे उत्तरेकडील राज्य आहे, ही उत्तरेकडील राज्यांमध्ये प्रामुख्याने उत्तर प्रदेश असेल किंवा पंजाब असेल या ठिकाणी पूर सिंचन पद्धती अस्तित्वात आहे. आणि त्यामध्ये ज्या नद्या असतात त्या नद्यांच्या मध्ये असलेलं पाणी, विशेषतः अतिरिक्त पाणी, हे जास्त उंचीवर पाट बांधून किंवा पाट खोदून जास्त उंचीवर यासाठी की जेव्हा पुराचं पाणी अतिरिक्त होईल ते जास्त उंचीच्या कॅनॉलमध्ये ते आतमध्ये जाईल आणि त्याद्वारे ते शेतापर्यंत पोहोचेल आणि शेतातून प्रत्यक्ष पिकाला ते पुरवलं जाईल. म्हणून अशा प्रकारे त्या पुराद्वारे जे पाणी पोहोचवलं जातं किंवा ते पिकांना दिलं जातं त्याला पूर सिंचन पद्धती असे म्हणतात. हे केवळ पूरच नाही तर विहीर, बोर, नदी, कॅनॉल आणि इतर जे प्रकार आहेत जलसिंचनाचे, या सर्व प्रकारांच्या द्वारे जे पाणी पिकांना दिलं जातं, मोकाट पद्धतीने दिलं जातं, अनियंत्रित पद्धतीने दिलं जातं, तेव्हा त्याला पूर सिंचन पद्धती असे म्हणतात. आता पूर सिंचन पद्धती ही प्राचीन पद्धत आहे. म्हणजे शेतकरी शेती करत आल्यापासून किंवा जेव्हापासून तो शेती करतो तेव्हापासून ती आज तागायत सुरू आहेत. परंतु हिला काही मर्यादा आहेत, हिचे काही तोटे आहेत. ते तोट्यांचाही आपल्याला विचार करायचा आहे. पहिला तोटा तर असा की या पद्धतीमध्ये पाण्यावर कोणतंही नियंत्रण नसतं. म्हणजे जास्त पाणी दिलं जातं, आवश्यकतेपेक्षा किंवा गरजेपेक्षा जास्त पाणी या ठिकाणी पिकांना दिलं जातं. त्यामुळे पिकांची पाहिजे तशी वाढ किंवा पाहिजे तसं त्याचं उत्पादन मिळत नाही. हा पहिला तोटा आहे. दुसरा तोटा असा की ज्यावेळेस पूर सिंचन पद्धतीने पाणी दिलं जातं त्यावेळेस खते असतील, सूक्ष्मद्रव्य असतील किंवा इतर जे घटक आहे, मृदेतील जे घटक आहेत, सुपीक घटक, मग त्यामध्ये NPK असतील, नत्र, पालाश किंवा दुय्यम मूलद्रव्य असतील, सूक्ष्म मूलद्रव्य असतील किंवा इतर काही पोषक मूलतत्वे असतील, हे सर्व जे आहेत ते सर्व वाहून जातात. कारण ते जास्त पाण्याद्वारे किंवा नियमित
पाणी पुरवठ्याद्वारे, अतिरिक्त पाणी पुरवठ्याद्वारे ते वॉशआउट केले जातात किंवा त्या ठिकाणी ते वाहून नेले जातात आणि ते पिकांना मिळत नाहीत. हा दुसरा तोटा आहे. तिसरा तोटा असा की जास्त पाणी दिल्यामुळे त्या ठिकाणी सततच्या पाण्याच्या वापरामुळे जमिनीतील जे क्षार आहे, खोलीवरचे क्षार किंवा जास्त खोलीवरचे क्षार ते वर येतात आणि जमिनी क्षारयुक्त होतात. पंजाबमध्ये असेल किंवा हरियाणामध्ये असेल किंवा उत्तर प्रदेशमध्ये असेल, या जास्त जलसिंचनामुळे किंवा अतिरिक्त जलसिंचनामुळे आणि विशेषतः पूरसिंचन पद्धती वापरल्यामुळे बहुतांश जमिनी ह्या खारवट झालेल्या आहेत किंवा क्षारयुक्त झालेल्या आहेत आणि त्या आता नापीक झाल्या असून कोणत्याही प्रकारचं उत्पादन त्या ठिकाणी येत नाही. चौथा तोटा असा आहे की ही पद्धती मोकाट पद्धती आहे, म्हणजे भूपृष्ठावर ते पाणी सर्वत्र पसरतं, त्यामुळे बऱ्याच अंशी पाण्याचं बाष्पीभवन होतं आणि जरी ते अतिरिक्त होत असलं तरी ते वाया जाणारं पाणी असतं आणि त्याचबरोबर वाया जाणाऱ्या या पाण्याबरोबरच ज्या बाष्पीभवनाच्या प्रक्रियेमुळे सुद्धा पुन्हा पाण्याचं त्या ठिकाणी पाणी वेस्टेज किंवा वाया त्या ठिकाणी जात असतं. पाचवा तोटा असा आहे की ज्यावेळेस आता आपल्याला जेव्हा पिकाला पाण्याची गरज आहे त्यावेळेस पाणी देणं गरजेचं असतं, परंतु पूर पद्धतीमध्ये मात्र त्याचं नियंत्रण नसतं. म्हणजे जेव्हा कॅनलद्वारे पाणी दिलं जाईल किंवा इतर काही प्रकारांद्वारे पाणी दिलं जाईल तेव्हा कॅनलचं नियंत्रण हे शेतकऱ्याकडे नसतं. कॅनलचं नियंत्रण हे जलसिंचन विभागाकडे असतं आणि म्हणून त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा ते पाणी सोडतील किंवा रोटेशन जेव्हा असेल तेव्हा ते पाणी सोडतील किंवा त्याला मराठीमध्ये आवर्तन असे म्हणतात. आवर्तनाची वेळ आणि पिकाच्या पाण्याची गरज याचं ताळमेळ कुठेतरी बसत नाही आणि त्यामुळे जेव्हा पिकाला पाण्याची गरज आहे तेव्हा पाणी मिळत नाही आणि जेव्हा पाण्याची गरज नाही तेव्हा मात्र पाण्याचा पुरवठा केला जातो. असे या अनेक मर्यादा या ठिकाणी पूरसिंचन पद्धतीला आहेत आणि त्यामुळे ही पद्धत बहुतांश ठिकाणी कालबाह्य झालेली आहे. बहुतांश ठिकाणी हे या तोट्यांमुळेच ही पद्धत वापरली जात नाही, परंतु तरी देखील ती ज्या ठिकाणी अस्तित्वात आहे त्याचे सर्व तोटे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. पुढची पद्धती आहे गोलाकार व खोरे जलसिंचन पद्धत. आता यातही त्या नावावरून तुमच्या लक्षात येईल की गोलाकार व खोरे सिंचन पद्धती म्हणजे काय. बहुतांश ही गोलाकार व खोरे जलसिंचन पद्धत प्रामुख्याने फळबागांसाठी वापरतात. त्यातही प्रामुख्याने हिमालयाचा जो पायथ्याचा भाग आहे त्या पायथ्याच्या भागामध्ये आणि हिमाचल प्रदेशामध्ये जिथे जिथे फळांची लागवड केली जाते त्या ठिकाणी ही पद्धत जास्त स्वरूपात किंवा जास्त प्रमाणात उपलब्ध असलेली आढळते. आता ही गोलाकार व खोरे जलसिंचन पद्धती म्हणजे नेमकं काय. जेव्हा एका सरळ ओळीमध्ये झाडांची लागवड केली जाते, फळझाडांची लागवड केली जाते, तेव्हा ती पद्धती प्रामुख्याने वापरली जाते. म्हणजे काय, एका ओळीत जेव्हा झाडे असतात तेव्हा क्रॉस पद्धतीने पाणी गोल पद्धतीने फिरवलं जातं, म्हणजे झाडाच्या आजूबाजूला गोल आकारात असं आळं तयार केलं जातं आणि त्या आळ्याच्या बाजूने पुन्हा गोल पद्धतीने पाणी फिरवलं जातं आणि त्याचं एक विस्तृत स्वरूपावर म्हणजे खोरं या अर्थाने की मोठ्या स्वरूपावर त्या ठिकाणी ते जलसिंचन केलं जातं, म्हणून त्याला गोलाकार व खोरे जलसिंचन पद्धती असे म्हणतात. आणि बहुतांश जे फळझाडं आहेत त्या फळझाडांच्या संदर्भात हे खोरे जलसिंचन पद्धती वापरली जाते. पुढचं आहे आळे व बांगडी पद्धत. आता आळे व बांगडी पद्धत ही देखील फळझाडांसाठीच वापरली जाणारी पद्धत आहे आणि प्रामुख्याने 2 ओळींच्या मधून पाण्याचा पाठ काढलेला असतो आणि त्यातही पठारावरच्या जे गोलाकार व खोरे जलसिंचन ही पद्धत आहे प्रामुख्याने पर्वतीय प्रदेशामध्ये वापरली जाते, परंतु आळे व बांगडी पद्धती मात्र किंवा ही पद्धती मात्र प्रामुख्याने पठारावर वापरली जाते. त्यातही फळबाग उदाहरणार्थ चिक्कू असेल, आंबा असेल, अंजीर असेल, लिंबूवर्गीय फळझाडे असेल, रबर असेल, अशा फळझाडांच्या लागवडीसाठी ही पद्धत वापरली जाते आणि या पद्धतीचा प्राचीन काळापासून शेतकरी वापर करत आला आहे. मात्र उन्हाळ्यात जेव्हा पाणी कमी पडते अशा वेळेस ही पद्धती जास्त उपयुक्त ठरते, कारण ह्या आळ्यांमध्ये शेतकरी त्यावेळेस पालापाचोळ्याचं आच्छादन करतो किंवा त्याला मल्चिंग असे म्हणतात. या मल्चिंगचा वापर करूनही त्या पिकांच्या पाण्याची गरज भागवली जाते आणि त्या ठिकाणी जास्त प्रमाणात जास्त कालावधीसाठी जरी पाणी नसलं तरी सुद्धा त्या ठिकाणी झाडं किंवा ते वृक्ष
तग धरू शकतात आणि फळझाडं जगू शकतात. अशा प्रकारे या पारंपरिक एकूण 3 पद्धती आहेत, त्याचा आपण या ठिकाणी विचार केलेला आहे. पुढची जी पद्धत आहे सुधारित किंवा आधुनिक पद्धती, त्यामध्ये पहिलं आहे ठिबक सिंचन पद्धती. त्याला इंग्रजीमध्ये ड्रिप इरिगेशन सिस्टम असे म्हणतात. आता आपल्याला सर्वांनीच या नावाचा किंवा या पद्धतीचा स्वीकार बहुतांश ठिकाणी जगभर झालेला आहे. याचा जर आपण इतिहास पाहिला तर आपल्या सहज लक्षात येईल की इतिहासामध्ये की पहिल्यांदा ही पद्धत जर्मनीमध्ये अस्तित्वात आली आणि जर्मनीमधून तंत्रज्ञान विकसित होऊन ते मात्र सर्वात जास्त वापर करण्याचं काम इस्रायल या देशाने केले. आणि जगभर आज आपल्याला माहिती आहे की ठिबक सिंचनाची जी टेक्नॉलॉजी आहे त्या ठिबक सिंचन टेक्नॉलॉजीमध्ये किंवा ड्रिप इरिगेशन टेक्नॉलॉजीमध्ये इस्रायल रँक्स फर्स्ट इन द वर्ल्ड. इस्रायलने प्रचंड मोठ्या प्रमाणात फक्त 10 सेंटीमीटर पाऊस पडत असतानाही खूप जास्त प्रमाणात ठिबक सिंचनाचा वापर केल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची फळझाडं, भाजीपाला आणि इतर सर्वच शेतीतील पिकं घेण्यामध्ये विक्रम केलेला आहे. आणि तेही निव्वळ विक्रम म्हणजे जास्त उत्पादन घेऊनच नाही तर गुणवत्तापूर्ण अशा प्रकारचं उत्पादन घेऊन त्यांनी तो विक्रम केलेला आहे. थोडक्यात काय तर ठिबक सिंचन पद्धती म्हणजे ठिबक सिंचन पद्धतीच्या व्याख्येचा जर आपण विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की जेव्हा पॉलिथिन नळीद्वारे किंवा प्लॅस्टिकच्या नळीद्वारे पाणी पुरवठा केला जातो आणि या प्लॅस्टिकच्या नळीला ज्या ज्या ठिकाणी पीक आहे किंवा झाड आहे किंवा वनस्पती आहे त्या ठिकाणी छिद्र पाडलेलं असतं, होल पाडलेलं असतं. या होलद्वारे नियंत्रित स्वरूपात जेव्हा पाण्याचा पुरवठा केला जातो तेव्हा त्याला ठिबक सिंचन पद्धती असे म्हणतात. म्हणजे थेंबाच्या स्वरूपात पाणी पुरवले जाते अशा प्रकारच्या पद्धतीला ठिबक सिंचन पद्धती असे म्हणतात. आज जर आपण विचार केला संपूर्ण भारताचा आणि महाराष्ट्राचा तर बऱ्याच ठिकाणी ही पद्धती अस्तित्वात आहे. फळझाडं असतील, नगदी पिकं असतील, भाजीपाला असेल किंवा इतरही जे पिकं आहेत या सर्वच पिकांसाठी ठिबक सिंचन पद्धती अस्तित्वात आलेली आहे. आता याचा आपल्याला फायद्यांचा विचार करायचा आहे. पहिला फायदा तर असा आहे की खूप कमी प्रमाणात पाणी लागतं, म्हणजे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होते. त्याचं कारण असं की पारंपरिक पद्धतीच्या पूर्ण विरुद्ध ही पद्धत आहे आणि तिथे कोणत्याही प्रकारचं पारंपरिक पद्धतीमध्ये नियंत्रण नसतं. इथे मात्र पूर्णपणे नियंत्रण असतं. शेतकरी जेव्हा त्या पद्धतीचा वापर करतो तेव्हा विशिष्ट प्लॉट केले जातात. एका तासामध्ये किती पाणी पडेल किंवा किती लिटर पाणी पडेल याचं कॅल्क्युलेशन किंवा त्याचं एकूण मोजमाप केलं जातं आणि हे मोजमाप करून त्या ठिकाणी पिकांना पाणी दिलं जातं. म्हणजे नियंत्रित पद्धतीने पाणी दिलं जात असल्याने पाणी वाया जाण्याचं प्रमाण हे अत्यल्प असतं. साधारणपणे 50% पाण्याची बचत ठिबक सिंचन पद्धतीमध्ये होते. दुसरा फायदा असा आहे की या पद्धतीमुळे उत्पादनात 20 ते 30% वाढ होते. म्हणजे काय 20 ते 30% वाढ होण्याचं कारण काय आहे तर पहिलं कारण म्हणजे पिकाला जेव्हा गरज आहे तेव्हाच पाणी दिलं जातं. पारंपरिक पद्धतीप्रमाणे नाही तर इथे जेव्हा गरज असेल, समजा 8 दिवसांनी गरज असेल तर 8 दिवसांनी गरज, 4 दिवसांनी गरज असेल तर 4 दिवसांनी. पारंपरिक पद्धतीमध्ये मात्र ते नसतं. ते जेव्हा पाणी उपलब्ध असेल तेव्हा दिलं जातं आणि जास्त प्रमाणात पाणी दिलं जातं. इथे मात्र नियंत्रित पद्धतीने पाणी दिलं जात असल्या कारणाने इथे पीक उत्पादनात 20 ते 30% वाढ होते. तिसरं असं होतं की इथे खतांची बचत होते. खतांची बचत कशी होते की ज्यावेळेस शेतकरी पिकांना खतं देतात ते खतं देण्याची पद्धती ही पूर्णपणे पारंपरिक पद्धतीमध्ये चुकीची वापरली जाते. ते म्हणजे खतं उघड्यावर फेकून दिली जातात आणि त्याचा वातावरणाशी किंवा एकूणच हवामानाशी, हवेशी संपर्क येतो, तापमानाशी संपर्क येतो. त्याचं बऱ्याच अंशी बाष्पीभवन होत असतं आणि ते खतं वाया जातात. इथे मात्र खतं ड्रिपद्वारे दिली जातात आणि बहुतांश जे आता नवीन खतं देण्याची पद्धती आली विद्राव्य खतं म्हणजे सोल्युबल किंवा लिक्विड खतं, अशा प्रकारची खतं ठिबक सिंचन पद्धतीतून ड्रिपद्वारे दिली जातात आणि त्यामुळे त्याची मोठ्या प्रमाणात बचत होते. जेथे पाणी पडेल तेथेच खतं पडतील आणि पूर्ण खतं लिक्विड किंवा विद्राव्य असल्यामुळे ती पूर्णपणे वापरात येतात आणि म्हणून ही पद्धती खूप फायदेशीर आणि खतं वापरण्याच्या दृष्टीने खूप उपयुक्त अशी पद्धत आहे. पुढचा फायदा असा आहे की ते अनावश्यक तणांची उगवण होत नाही किंवा अनावश्यक तण उगवत नाही.
कारण काय की जेथे पीक आहे तेथेच छिद्र असतं आणि तेथेच पाणी पडत असतं. पारंपरिक पद्धतीच्या अगदी उलट ही पद्धत आहे. म्हणजे काय, पारंपरिक पद्धतीमध्ये जिथे पीक नाही, मोकळी जागा आहे, तिथे पाणी जात असतं, तिथे त्यामुळे तिथे तणांची वाढ होते, तिथे तणांना खतं मिळतात. इथे मात्र कोणत्याही प्रकारची खतं तणांना मिळत नाही, तण उगवत नाही आणि म्हणून इथे तणांचे वाढ न झाल्याने पिकाची आपोआपच वाढ होते किंवा त्या ठिकाणी शेतकऱ्याला तो फायदा होतो. पुढचा फायदा असा आहे की मोठ्या प्रमाणात श्रमशक्ती वाचते. म्हणजे पूर सिंचन पद्धतीमध्ये तुम्हाला पाणी स्वतः येऊन उभं राहून पाणी द्यावं लागतं. उदाहरणार्थ कांदे असेल, भाजीपाला असेल, ऊस असेल, या पिकांना स्वतः उभं राहून रात्रीच्या वेळेस किंवा दिवसा शेतकऱ्यांना उभं राहून पाणी देण्याची गरज असते. परंतु ठिबक सिंचनीमध्ये पद्धतीमध्ये मात्र ती कोणतीच गरज त्या ठिकाणी नसते. कारण तुम्ही रात्री पाणी सोडू शकता, तुम्हाला पिकांची गरज आहे तेव्हा पाणी सोडू शकता. विजेची उपलब्धता जशी असेल तशी पाणी देण्याची व्यवस्था इथे करता येऊ शकते. आणि पुढचा शेवटचा फायदा असा आहे की बहुतांश शेतकऱ्यांनी याचा फायदा घेतलेला आहे की आता अनुदान सरकार देत आहे. साधारण 75% पर्यंत. पूर्वी तरी स्त्री किंवा पुरुष हा भेद केला जात होता, स्त्रियांना जास्त सबसिडी आणि पुरुषांना कमी. आता मात्र हा भेदही सरकारने काढून टाकला आहे आणि 75% कोणत्याही पिकाला सरसकट सबसिडी किंवा अनुदान देण्याचं काम सरकार करत असल्या कारणाने ठिबक सिंचन पद्धतीचा आर्थिकदृष्ट्या मोठा फायदा शेतकऱ्यांना दिवसेंदिवस होत आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या पद्धतीचा वापर वाढत आहे. आता यानंतर जवळही एवढे फायदे असले तरी काही तोटे देखील आहेत. या तोट्यांचाही आपल्याला विचार करायचा आहे. पहिला तोटा असा आहे की कितीही नाही म्हटलं, मी अगोदर सबसिडीचा पॉईंट सांगितला, कितीही नाही म्हटलं तरी खर्च पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत येतोच येतो. मग त्यामध्ये लॅटरल्स असतील, मेन लाईन असेल, पाईपलाईन असेल, काही वेळेस आपल्याला फिल्टर वापरावं लागतात. जास्त क्षारयुक्त मृदा पाणी असेल तर त्या ठिकाणी ते चालू शकत नाही, त्यामुळे डबल सँड फिल्टर वापरावं लागतात वगैरे. अशा प्रकारचे आर्थिक म्हणजे दृष्ट्या काही शेतकऱ्यांना किंवा अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ही न परवडणारी पद्धती आहे. हा पहिला तोटा. म्हणजे आर्थिक झळ शेतकऱ्याला सहन करावीच लागते. त्याचं मेंटेनन्स असतं, देखभाल करावी लागते, त्यासाठी खर्च येतो आणि त्यामुळे ही पद्धतीचा हा पहिला तोटा आहे की त्या आर्थिक झळ शेतकऱ्याला सहन करावं लागतं. दुसरा तोटा असा आहे की याचं मॅन्युअली आपल्याला मेंटेनन्स करावं लागतं. म्हणजे काय, जर क्षारयुक्त पाणी असेल तर ती छिद्र बंद होतात. क्षार अडकल्यामुळे तोटीमध्ये किंवा त्या छिद्रामध्ये क्षार अडकल्यामुळे छिद्र बंद होतात आणि त्यामुळे तुम्हाला मॅन्युअली ते एकतर तुम्हाला क्षार विरघळणारे औषधं वापरून किंवा स्वतः नळी चेक करून, लॅटरल चेक करून त्या ठिकाणी कोणतं छिद्र सुरू आहे किंवा कोणत्या छिद्रातून पाणी पडत आहे हे प्रत्यक्ष जाऊन क्षेत्रावर जाऊन पाहावं लागतं. आणि जे छिद्र चालू नसेल ते चालू करावं लागतं. जे छिद्र बंद पडलेलं असेल तर ते बंद पडलेल्या ठिकाणी त्या पिकाला पाणी मिळत नाही आणि म्हणून ते त्या ठिकाणी नुकसान होऊ शकतं. हा दुसरा तोटा आहे. पुढचा तोटा असा की ज्यावेळेस तुम्हाला आंतरमशागत करायची असते, उदाहरणार्थ फळझाडांच्या बाबतीत ती फारशी गरज भासत नाही, परंतु समजा तुम्ही ऊस या पिकाला ठिबक सिंचन केलेलं आहे आणि जर तुम्हाला आंतरमशागत करायची असेल तर त्या नळ्या ज्या किंवा लॅटरल ज्या आहेत त्या संपूर्ण गोळा कराव्या लागतात. कारण तुमचे नांगरटी असेल किंवा इतर वखरणी असेल यासारख्या प्रक्रियांसाठी आंतरमशागतीसाठी या नळ्या अडथळा ठरतात आणि हा अडथळा होऊ नये म्हणून किंवा नळ्यांचं नुकसान होऊ नये, ड्रीपचं नुकसान होऊ नये म्हणून या नळ्या संपूर्णपणे गोळा कराव्या लागतात आणि गोळा केल्यानंतर आणि मशागत झाल्यानंतर पुन्हा जोडणी करावी लागते. म्हणजे काढणी आणि जोडणी अशा 2 कामं तुम्हाला या आंतरमशागतीसाठी करावीच लागतात आणि आंतरमशागतीला तर पर्याय नाही, ती करावीच लागते. कारण तण होऊ नये किंवा इतर ज्या खतं देण्याच्या पद्धती आहेत त्यासाठी. आणि म्हणून या ठिकाणी आंतरमशागत करताना सुधारित पद्धतीची जी ठिबक सिंचन पद्धती आहे तिचा अडथळा ठरतो. दुसरं असं आहे की जरी ही पद्धत उतारानुसार कुठेही वापरता येत असली तरी सुद्धा तुम्हाला प्लॉट करावे लागतात. मग खूप उतार असेल तर प्लॉट वाढतात, त्यामुळे खर्च वाढतो. कमी उतार असेल तर प्लॉट कमी राहतात, त्या ठिकाणी खर्च कमी येतो.
पुढचा तोटा असा आहे की ज्या वेळेस शेतकरी अशा प्रकारच्या ठिबक सिंचन पद्धती वापरतो, ती फार तर 4, 5, 6 वर्ष खूप काळजी घेतली तर 7 वर्षापर्यंत टिकू शकते. यानंतर मात्र त्या नळ्या उन्हाने खराब होणे, उंदरांनी कुरतडणे किंवा इतर जे आहेत किंवा शेतकऱ्याकडून काही आंतरमशागतीच्या वेळेस नुकसान होणे, अशा प्रकारच्या नुकसानी सतत होत असतात आणि शेवटी नंतर संच बिघडतो किंवा संच पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होऊ शकत नाही, कार्य करू शकत नाही. त्यावेळेस 5, 6 वर्षानंतर हा संच काढावा लागतो, पुन्हा नवीन संच करावा लागतो, नवीन नळ्या टाकाव्या लागतात. त्यासाठी शेतकऱ्याला पुन्हा खर्च येत असतो आणि म्हणून त्या ठिकाणी तोही एक तोटा आहे. काही वेळेस पुढचा तोटा असा आहे की काही वेळेस शेतकऱ्याने ठिबक सिंचन पद्धती अवलंबली आहे, परंतु वेळेवरच जर समजा पाण्याचा पूर्ण तुटवडा भासला तर तो ठिबक सिंचनसाठी केलेला जो खर्च आहे तो वाया जाण्याची सुद्धा शक्यता असते. अशा प्रकारे ठिबक सिंचनाची ही सुधारित पद्धत जरी काही प्रमाणात तोटे असले तरी त्याच्या तुलनेत फायदे मात्र जास्त असल्या कारणाने सर्वदूर या पद्धतीचा वापर केला जात आहे. ठीक आहे, इथे आपण थांबूया. पुढची जी पद्धत आहे तुषार किंवा फवारा सिंचन पद्धती आणि तिचे फायदे तोटे याचा विचार आपण उद्या करू. ओके, थांबायचं. कुणाला काही शंका आहे का? हॅलो, कुणाला काही शंका आहे का? नाही सर. नाही. ओके, थँक्यू.